You are the already betting. Touchbook Sushil Boden. वरती गोलंदाज पहिला षटकार पण पहिला षटक घेऊन कमी वयामध्ये मोठा नाव या खेळाडू अंतराळ क्रिकेट गाजवू लागे अक्षरशः तो खेळाडू आपल्या समोर आहे अनेक संघात नाव कमवू लागे आपला दबदबा गोलंदाजी मध्ये केला आहे तोच खेळाडू आपण पाहतोय राज मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी अद्याप बनावी लागेल पहिल्या चेंडूवरती सलगची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल प्रारंभिक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे राज प्रारंभिक षटकामध्ये सज्ज होतोय यावेळी फटका चांगला गेला क्षेत्ररक्षक आगे अप्रतिम क्षेत्ररक्षण होतोय चेंडू प्ले मध्ये ठेवला जातोय फील्ड केले राजचा पुढील पॉइंट अप्रतिम आगे ब्लॉकर मध्ये गेलेला चेंडू ऑन साइडला चेंडू जातोय ब्लॉकर पुढे जाताना 3 धावा स्कोर करतोय अद्याप फलंदाजाला सकड आहे या ओव्हरमध्ये राज मोठा फटका केल्याचा प्रयत्न आणि राजच्या खात्यामध्ये यश येतोय सौरभ देखील मैदानात कमवलेला खेळाडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय डावपुरा पात्र आहे यावेळी स्ट्रायकर इनवर पहिला चेंडू राज ऑन साइडला खेळला जातोय सौरभच्या माध्यमातून सिंगल येतोय षटकाची समाप्ती 4 धावा स्कोर करत स्ट्रायकर इनवर शुभम स्ट्रायकर इनवर सौरभ आपण पाहतोय तर नॉन स्ट्रायकर इनवर बंटी असेल विकेटचा पहिलाच बॉल आगे फुल टॉस क्षेत्ररक्षक आगे काय करताय मैदानामध्ये सिद्धू आणि अजयला पाहतोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सिद्धू आणि अजय सुशेली या षटकाकडे विघ्नेश गोलंदाजी मार्फत दुसऱ्या षटकाचा खेळ स्ट्रायकर इनवर बंटी प्रारंभिक पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये आहे फुल टॉस आगे फटका चांगला गेलाय दोन क्षेत्ररक्षक आगे राजने 4 क्रमांक षटक केला दुसऱ्या षटकामध्ये अद्याप 2 धावा लिहिल्या आहेत यावेळी देखील फुल टॉस स्पेस टाइम स्ट्रोक आगे डायरेक्ट हिट आवश्यक डायरेक्ट हिट झाली असती तर निश्चितच मोठ्या धावसंख्येकडे जावं लागेल एक चांगली धावसंख्या तुम्हाला सेट करावी लागेल 35 ते 35 धावांपर्यंत तुम्हाला धावफलक घेऊन जावं लागेल मोठा संघ आहे इथे काय घडलाय सौरभचा विकेट आहे धक्का क्रमांक दुसरा धावांवर संघाला बसलेला दुसरा धक्का विघ्नेश डॉट बॉल केल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय यावेळी अप्रतिम चेंडू पुन्हा चांगला चेंडू आहे गोलंदाजाला चेंडू सपावी अचूक टप्पा पकडून गोलंदाजी करताना आपण पाहतोय विघ्नेशला या षटकामध्ये राऊंड विकेटचा मारा समोर बंटी यावेळी फटका अलॉंग द कार्पेट ड्रायव्हर क्षेत्ररक्षक आहे थ्रो काय ते दुसरी धाव घेतली जाईल खराब क्षेत्ररक्षण होते अप्रतिम कामगिरी केली आहे शिवाच्या चेंडूवरती फक्त जर सोडला तर निश्चितच चांगली कामगिरी केली होती राज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज व्हाईट बॉलला +1 2 धावा या चेंडूवरती तिथे त्याने खराब सुरुवात केली त्यावेळी फटका चांगला केलाय क्षेत्ररक्षक आहे अजय चेंडूवरती येतोय पण एकदा काही रोखू शकत नाहीये षटक प्रगती पथावर आहे राज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर फटका चांगला आहे पुन्हा एकदा विघ्नेश येतोय इथे मात्र सुंदर रनिंग आहे चांगली रनिंग आहे कॉर्डिनेशन दोन्ही फलंदाज धावा वाचवले जात आहे त्या इथे मात्र सिद्धू थोडासा लांब चेंडूला 3 चेंडू असून ओव्हरमध्ये शिल्लक आहे आणि या ओव्हरमध्ये धावा सोडीला फक्त 14 धावा इथे काय नो बॉल इथे काय करताय पावा पंचाचा इशारा फलंदाज टिकलेला आहे या ओव्हरमध्ये समोर शेवटचा बॉल यावेळी ऑन साइडला गेल्या संख्येच्या हातामध्ये चेंडू आहे पंचांकडे अपील केली जाते पंच आणि राज केला आहे विकेट त्याच्या खात्यामध्ये आहे यावेळी दुसऱ्या राजनामध्ये केला जातोय टच ग्रुप सुशीलवाडी यांच्या माध्यमातून खराब चेंडूने सुरुवात केली आहे खराब थोडीशी सुरुवात केली आहे तुला ते 17 आकडा मैदानामध्ये आहे 17 म्हणजे क्रिकेट जगातील लीडसन आकडा 17 आकडा आहे कोणाकरिता हा खतरा ठरेल हे पाहण्यासारखं राज गोलंदाजी मार्गवर फुल टॉस आहे मोठा फटका केलाय चांगला क्षेत्ररक्षण होतोय फक्त सौरभ पात्र पोहले सुजय दाखवत पोहले आणि सौरभ देखील दाखवत पोहले काय करताय ऋषभ 5 झाला त्यानंतर आपण जर पाहिलं तर
मैदानामध्ये फटका मोठा घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होतोय. थोडा स्कोर होत नाही म्हणायचं पण टॅपला यावेळी बोट समोरच्या दिशेने चेंडूला खेळला गे विघ्नेश संकेत चेंडू चेंडू शिल्लक आहे. असूनही जर पाहायला गेलं तर दोन चेंडूचा खेळ समोरला शिल्लक आहे. फुल टॉस चेंडू होता ऑफ साईडला गेलाय कव्हर स्पॉटच्या दिशेने लाटच्या समोर चेंडू ऑफस्टरच्या थोडंसं बाकी पंचांच्या दिशेला वाईट बॉलचा येतोय. चांगला लागेल शेवटचा चांगला करावा लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. यावेळी लाजवाब कामगिरी आहे. मस्त गेल्या स्ट्रायकरवर संकेत तर नॉन स्ट्रायकरवर फाईल आपण पाहतोय. जिंकण्याकरिता 22 धावांची गरज आहे. पहिला चेंडू चांगला केलाय कव्हर स्पॉट लाईनच्या दिशेने एक धाव या चेंडू आणि फ्रेंड्स गाणेकोट संघाने एकतर्फी विजयी त्या मॅच मध्ये प्राप्त केली आहे. पण आयोजन जर बघायला गेलं तर फ्लड लाईट्स मध्ये ही स्पर्धा आहे आणि गणेश मित्र मंडळ दीक्षितवाडीचा जो संघ आहे त्याचबरोबर 6 फुटी चषक हा कोणाच्या नावावरती जाईल हे सांगण्याकरिता त्याच्याकरिता ही लढत मैदानामध्ये आहे. सरफराज तुम्ही काय म्हणाल या नियोजनाबद्दल? वाईट प्लस निश्चितच तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटेल. गोलंदाजी मार्क होती सगळं संख्या सुंदर चेंडू सुंदर पटका चेंडू गेला घोषित क्षेत्रामध्ये एक धाव लिहिली जाईल तर 5 या धाव संख्येमध्ये पुन्हा संगम सज्ज झाला. आयटम होते विकेट टू संकेत ऑन स्ट्राईक. सुंदर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. दिशा पटेल चेंडू सुद्धा चूक संख्या पुढे त्या धाव संख्येमध्ये 7 या धाव संख्येमध्ये सुद्धा चेंडू सुद्धा पटका ठेवला क्षेत्ररक्षण एक धाव रोखू शकत नाही. 8 या धाव संख्येमध्ये संख्या की बात करून कुल मिळालं की 8 चेंडू टाकल्या 5च्या सुपर निश्चितच धावा लिहिले जाणार एक धाव. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सौरभ सज्ज ऑन स्ट्राईक आपण पाहतोय संकेत. सुंदर चेंडू सुंदर पटका एक धाव लिहिली जाईल. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय. एक षटकात धावसंख्या पोहोचते 10 या धावसंख्या. चांगला टीम आहे आणि त्यांनी चांगला प्रयत्न केला की 6 फुटाचा चषक ठेवला. तर यांनी 6 फुटाचा चषक ठेवलाय म्हणून प्लेयर्सच्या सहाय्यासाठी सुद्धा सज्ज होतात. सुजल गोलंदाजी मार्क होती होता एक धाव इथं लिहिली जाते. गेंदबाजी केली गेमचे पे सुजल तेना ते राईट मध्ये विकेट वाटलेला नवी यष्टी उद्वासता गडी बॅक टू फॅमिली आहे. विनंती आहे गाडी क्रमांक 4782 ज्या कोणाची आहे त्यांना विनंती आहे आपण प्लीज तुमच्या गाडीमध्ये मुले अडच्या पार्किंग मध्ये गाडी विघ्नेश बाबा म्हणून ओळखला. ब्रदर्स ऑफ सुशेवी टचग्रुप सुशेवी घेताना दिसत. गोलंदाजी मार्क होती सुजल सज्जन. काय गोलंदाजी करतोय सुंदर गोलंदाजी चेंडू स्वीप केलाय. चेंडू ट्रॅव्हल होते घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातो. जनसंख्या की बात करतो कुल मिलाकर तक की बागा गेंदबाजी केली. चेंडू तिकीट शिल्लक 10 धावांच्या आवश्यकता. गोलंदाजी मार्क होती पुन्हा सुजल काय चेंडू टाकलाय. चेंडू काय बॅटच्या पट्ट्याला यष्टी रक्षकाने 14 जनसंख्या कुल मिलाकर तक की 14 गेंदबाजी केली. गेंदबाज सुजल सुंदर चेंडू टाकलाय. चेंडू काय करलेला नाहीये. पहले ओवर में सौरभ के खिलाफ 8 रन बने थे. दूसरी ओवर में एक बार उनको गिराया गया. ऑन साइड पर खिलाड़ी वहां पर तैनात है. अच्छी फील्डिंग होती है रनों को रोकना है और उसी प्रयास में इस समय वीआर की टीम नजर आती हुई. इस समय शॉट कड़क है कमजोर गेंद दमदार शॉट लंबा स्ट्रोक नजर आता हुआ. बड़े समय के बाद चौवाता हुआ खराब गेंद थी और खराब गेंद का पूरी तरीके से फायदा उठाते हुए 9+1 रनों की जरूरत है. गेंदों की बात की जाए तो 9 गेंदे यहाँ से बची हुई है. पारी में अभी भी 8 गेंदे जीतने गेंदों का खेल आना बचा हुआ. क्या इस ओवर में मैच खत्म होगा ये देखने वाली बात है. फिर एक बार मैच अच्छा बनता हुआ मैच फिर एक बार रंगता हुआ नजर आ रहा है. इस समय ऑन साइड पर स्वीप किया गेंद चकवे बाउंड्री की तरफ लॉन्ग एक रन का इजाफा होता हुआ. जीतने के लिए अभी भी 1 रन की जरूरत है. सरफराज भाई हमारे साथ जुड़ते हुए कमेंट्री बॉक्स में. ये मैच अच्छा था. अगर देखा जाए तो वहां पर बाउंड्री नहीं आती ना तो मैच फिर एक बार बन सकता था और यहाँ पर मैच भी मिली है.